आता सरकारी दवाखान्यांमध्ये मिळणार घरचे जेवण, या महिलांना मिळणार थेट सरकारी कंत्राट। सरकारी रुग्णालयातील रुग्णांसाठी आणि महिला बचत गटांसाठी मोठी बातमी आहे। आता दवाखान्यात घरगुती जेवण आणि रोजगाराची संधी मिळणार आहे। सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे जाणून घेऊया, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका। मंडळी, राज्यातील 200 पेक्षा कमी खाटांच्या जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये आता स्थानिक महिला स्वयंसहायता गटांना रुग्णांच्या आहाराची जबाबदारी दिली जाणार आहे। म्हणजे रुग्णांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण तसेच चहा दिला जाणार आहे। विशेष म्हणजे एका रुग्णाच्या एका दिवसाच्या पूर्ण आहारासाठी बचत गटाला 191 रुपये 40 पैसे मिळणार आहेत। त्यामुळे महिलांना सरकारी कामातून उत्पन्नाचा चांगला स्रोत उपलब्ध होऊ शकतो। या कंत्राटासाठी बचत गट किमान 3 वर्षे कार्यरत असणे आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। निवड 100 गुणांच्या निकषांवर होणार असून अनुभव, आर्थिक उलाढाल, अन्न सुरक्षा प्रमाणपत्र आणि पायाभूत सुविधांना गुण दिले जातील। रुग्णांना वेळेवर आणि योग्य आहार मिळावा यासाठी नियम मोडल्यास दंडाचीही तरतूद आहे।